मेरे घर के आगे वीर प्रभु, मेरे घर के आगे वीर प्रभु, मेरा मंदिर बन जाए। लगाया प्रभु को रहा कहीं किस किस ने चरणार विंद में बना लिया है सारा।
को पंखीड़ा पंखीड़ा को उड़ के जाना वाड़वा नगरी रे भगवान आदिनाथ के मंदिर में। पंखीड़ा पंखीड़ा वाजव की वाजव सुद्धा ऐकण्याचं पाहूया सगळं
जय बोलो सिद्धांत शास्त्र की, जय बोलो आचार्य शांति सागर मुनि महाराज की, जय बोलो आचार्य वर्धमान सागर महाराज की, जय बोलो सर्व मुनि संघ की। आपण सगळे अतिशय भाग्यवान आहात। आपणही आईच्या गर्भात आलो होतो, आपलाही कुठेतरी जन्म झाला होता, आपण लहानाचे मोठे झालो, ज्ञान घेतलं, पण आपल्या गोष्टीत आपल्या बाबतीत जे झालं आणि ज्या पंचकल्याणासाठी आपण इथं आला आहात त्या भगवंतांच्या बाबतीत जे झालं यात खूप मोठा फरक आहे। ज्याला आपलं आयुष्य खूप चांगलं घालवायचं आहे त्या प्रत्येकानं आपल्या समोर आपल्या आयुष्याचा एक आदर्श ठेवायचा असतो। प्रत्येक क्षेत्रात एक वेगवेगळा आदर्श असतो। कुणी संसार करताना चांगला संसार कुणी केला त्याचा आदर्श ठेवतो, कुणी शिक्षणाच्या क्षेत्रात एखाद्या चांगल्या व्यक्तीचा आदर्श ठेवतो, पण जेव्हा धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात आपण येतो तेव्हा आपल्या समोर तीर्थंकरांचा आदर्श असायला पाहिजे। या तीर्थंकरांचं पण जे काही होतं ते गर्भात आले, त्यांचं गर्भात येणं इतरांच्यासाठी अतिशय सुखकारक होतं, कारण गर्भात येण्यापूर्वीपासून गर्भात आल्यानंतर 15 महिनेपर्यंत सतत 12.5 कोटी रत्नांची वृष्टी होते आणि विशेष करून त्या मातेच्या गर्भाचं शोधन या बालब्रह्मचारी असणाऱ्या देवता करतात। एका दिवसाने गर्भसंस्कार करून कधीही चांगली व्यक्ती जन्माला येत नाही। कोणत्याही तीर्थंकरांच्या मातेचे गर्भसंस्कार झाले नाही, पण त्या तीर्थंकरांचं गर्भ कल्याणिक मात्र नक्की झालं। उत्सव आणि कल्याण हे दोन प्रकार वेगवेगळे शब्द आहेत। नाचायला जिथं मिळतं, नटायला जिथं मिळतं आणि आनंद जिथं खूप होतो तो उत्सव असतो, पण एखाद्याच्या या जगात येण्याने इतरांचं कल्याण जेव्हा होतं आणि या आनंददायक कल्याणकारी कोणत्याही उत्सवात देव सामील होतात त्याचं नाव कल्याणक आहे। आमचा जन्म झाला कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये, नर्स डॉक्टरने आम्हाला मदत केली, पण त्रैलोक्याचा चुडामणी असणारे तीर्थंकरांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा पुन्हा इथं देव अवतरले। बहुतेक सगळे तीर्थंकर अयोध्येत जन्माला येतात आणि सगळेच्या सगळे तीर्थंकर सम्यक शिखरजीवरून मोक्षाला जातात। म्हणून ही दोन शाश्वत क्षेत्र आहेत। कालाचा दोष आहे की अयोध्येत 5 तीर्थंकर जन्माला आले आणि सम्यक शिखरजीवरून 4 कमी 20 तीर्थंकर मोक्षाला गेले। तीर्थंकरांचा जन्म सर्व जीवांच्या कल्याणासाठी झालेला असतो आणि म्हणून ते जे ज्ञान घेतात ते आत्म्याच्या कल्याणाचं ज्ञान घेतात। आज केवळ ज्ञान कल्याणिक आहे। शब्दाची फोड केली तर खूप सुंदर होते। केवळ ज्ञान कल्याण, केवळचा सरळ शब्द आहे केवळ, म्हणजे फक्त आणि फक्त ज्ञान। आमच्या बरोबर ज्ञानही आहे, अज्ञान सुद्धा आहे। ज्ञानाचा फायदा आहे। मीठ पांढरं आहे, साखर पांढरी आहे, गडबडीत जर चुकून चहा कॉफीत मीठ घातलं गेलं तर ते कधी कोणाला सुखकारक होत नाही, कारण ते अज्ञानानं घातलं गेलेलं आहे। पण ज्ञानपूर्वक जी क्रिया करायला पाहिजे ती खूप महत्त्वाची असते। आपल्या आयुष्यात ज्ञानपूर्वक जो क्रिया करतो तो कधी दुःखी होत नाही, त्याला सुख आणि सुख मिळतं। आपण खूप अज्ञानी आहोत, आपल्याला आपल्या आयुष्याच्या अजून काही बऱ्याच गोष्टी माहीत नाही। नवीन पिढी धर्माच्या बाबतीत खूप मागे आहे आणि ती बहुतेकांना प्रश्न विचारते
की हे तीर्थंकर झालेच कशावरनं, ते अमुक ठिकाण मोक्षाला गेले कशावरनं. मला वाटतं या लोकांना फक्त एकच प्रश्न विचारला तर चालेल, तीर्थंकरांचा इतिहास ज्यांनी जाणून घेतला नाही ते त्यावर संशय घेतात. पण जो विचारणार आहे त्याला फक्त विचारलं की बाबा तू तुझ्या आजोबाला बघितलेस का, खापर पंजोबाला बघितलेस का, किंवा मागचे जे काही तुझे पूर्वज झाले त्यांना तू बघितलेस, त्यांचे फोटो तुझ्याकडे आहेत काय, ते खरंच जन्माला आले होते का आणि त्यांनी अमुक अमुक या गोष्टी केल्या का. त्यावेळेला त्याचं उत्तर नकारार्थी येतं, कारण त्यांना आपल्या कदाचित आजोबाला बघितलं नसेल, खापर पंजोबाला आणि खापर पंजोबाला बघितलं नसेल, किंवा पूर्वजांना बघितलं नसेल. जर तो नाकारत असेल की मला पूर्वज नव्हते तर त्याचे आई वडील कुठून आले, आणि तो जर होकार देत असेल की माझे पूर्वज होते म्हणून माझे आई वडील आहेत आणि मी आता आहे, तर तीर्थंकर होते हे मान्य करावं लागेल. आमच्याकडे एकच गोष्ट आहे, जे भगवान बनणार आहे. भगचा अर्थ आहे ज्ञान आणि वान याचा अर्थ युक्त. भगवान कोण बनेल? जो ज्ञानवान बनतो तो भगवान बनतो. ज्ञान अज्ञानाला दूर करणारा आहे. सामान्य रूपाने जर आपण रात्रीच्या वेळी कुठं प्रवास करायचा झाला तर प्रकाशाची अपेक्षा करतो. छोटा कुठला तरी दीप, बॅटरी, काहीतरी आम्हाला लागतं. कोणत्याही प्रकाशाशिवाय आमचं काम अडतं. जर बाह्य स्वरूपातला अज्ञान, अंधार दूर करायचा असेल तर आम्हाला प्रकाशाची गरज आहे. आमच्या मनातला आणि श्रद्धेतला अज्ञान दूर करायचं असेल तर आम्हाला सुद्धा अशाच केवळ ज्ञानाची आवश्यकता आणि गरज आहे. एकमेव जैन तीर्थंकर असे आहेत की जे सर्वज्ञ आहे. आपण सर्व अज्ञ आहोत. आपण सर्वज्ञ नाही, आपण सर्व अज्ञ म्हणजे अज्ञानी आहोत. ते वितरागी आहेत, रागद्वेष गेलेले आहेत आणि हितोपदेशी आहेत. म्हणून त्यांच्या कल्याणिकाचा फायदा आपल्या आत्मकल्याणासाठी करून घेणं हे या पूजेचं ध्येय आहे. हे या पूजेचा उद्देश आहे. बरीच मंडळी काल जास्त संख्येने आली असतील, कारण काल काय होतं राज्याभिषेक. खरं तर पंचकल्याण पूजा चालू आहे. कल्याणिकाचं नाव सांगायला पाहिजे. पहिल्या दिवशी गर्भ कल्याणिक, दुसऱ्या दिवशी जन्म कल्याणिक आणि तिसऱ्या दिवशी दीक्षा कल्याणिक हा शब्द यायला पाहिजे. पण आम्ही राज्याभिषेक हा शब्द वापरतो कारण आम्हाला अनेक जन्मात राज्य भोगून तृप्त झालो नाही. अजूनही पुढची आस आहे. साधूंच्याकडनं व्रत घेताना पण आपण असं व्रत घेतो की या व्रतानं पुढच्या जन्मी एखादा राजा बनावं, राणी बनावं आणि संसार करावा आणि फिरावं. परंतु दीक्षा याचा अर्थच आहे संसार भय आणि त्यातून मुक्तता. म्हणून या दिवशी खरं तर आदिनाथ भगवंतांनी ज्या दिवशी दीक्षा घेतली त्यांनी कुणालाही सांगितलं नाही की माझ्या सोबत या. पण 4000 राजे त्यांच्यावर इतकं प्रेम करत होते, आंधळेपणानं 4000 राजांनी दीक्षा घेतली आदिनाथ भगवंतांच्या बरोबर. आदिनाथ भगवंतांनी नियम केला होता की 6 महिने मी आहारालाच उठणार नाही. त्यामुळे ते बसले डोळे झाकून. आणि जे 4000 राजे दीक्षा घेतले होते ते दुसऱ्या दिवशी डोळे उघडून त्यांच्याकडे बघायला लागले. हे आता उठतील, आहारला निघतील, आम्ही त्यांच्या पाठीमागे निघू. पण ते काही घडलं नाही. 3 दिवस गेले आणि मग पोटात आगीचा डोंब उसळला, तहान लागायला लागली. म्हणून त्यातले बरीच मंडळी बाजूला झाली. ती पुन्हा घरात जाऊ शकत नव्हती कारण तिथं भरत चक्रवर्ती बसले होते की तुम्ही दीक्षा सोडून यायचं नाही. आणि घरचे लोक स्वीकारत नव्हते. आंधळेपणाने झालेली दीक्षा होती. पण मोहाच्या पोटी 4000 राजांनी दीक्षा घेतली. काल दीक्षा कल्याणिक झाला असेल, एखादा तरी माणूस तुमच्यातला उठला असेल ना की मी दीक्षा घेतो. नाही, आई बाप त्याच्या आधी तयार झाले असतील आमच्या पोरग्याला राजा करा. राजा करण्यासाठी रान लागले असेल, पैसे भरले असतील. राजा करणं आणि राजा होणं सोपं आहे, लक्षात ठेवा. राज्य करणं पण सोपं आहे, पण राजाधिराज महाराज होणं अत्यंत दुर्मिळ आहे. आणि भगवान आदिनाथ ते काल झाले होते. त्यांच्या समान
होता नाही आलं तर त्या दिवसाचं औचित्य साधून मी या पंचकल्याणमध्ये गेलो होतो. त्या दीक्षा कल्याणिकात भगवंताने दीक्षा घेतली, पण त्या निमित्तानं मी अमुक ही गोष्ट सोडली. काय सोडायचं आहे? खूप सोपं गोष्ट आहे. ज्याचं नाव पाप आहे ना ते सोडायचं. पापाचा त्याग म्हणजे व्रत. हळू प्रमाणात थोड्या प्रमाणात सोडलं तर अणुव्रत आणि अधिक सूक्ष्म प्रमाणात सोडलं तर महाव्रत. कारण त्याने महाव्रत घेतलं आणि त्याचा परिणाम की आज त्यांना केवळ ज्ञान झालं. केवळ ज्ञानाच्या घाती कर्मांचा नाश झाला आणि पुढं अघाती कर्मांचा नाश करतील आणि उद्या त्यांचं मोक्ष कल्याणिक होईल. आपण बऱ्याच विषयांचा सोक्ष मोक्ष लावतो, परंतु त्यातला मोक्ष शब्द मात्र कधीही गंभीरतेने घेत नाही. लावलाय की नाही आजपर्यंत? आजच्या या विषयाचा मला सोक्ष मोक्ष लावायचाच आहे. सोक्षचा अर्थ आहे सूक्ष्मपणानं त्या सगळ्या गोष्टींना स्वीकारणं आणि मोक्षचा अर्थ आहे त्यातून मुक्त होणं. बस सगळं समजून घ्या आणि अज्ञानातून मुक्त व्हा, अंधारातून मुक्त व्हा. एकच भावना करायची या मंडपात आल्यानंतर, भगवान आज भक्त म्हणून प्रवेश केलाय, पण निश्चित पुढच्या कुठल्या तरी या जन्मात तुझ्यासारखा मी भगवान होईल, ज्ञानवान होईल, केवळ ज्ञानी बनेल, मी पण मोक्षाला जाईल. बस एवढी भावना केली. भावना भवनाशी आणि भावना भववर्धिनी. भावना करणं संसार वाढवणं आणि भावना करणं संसार कमी करणं. आपण संसार कमी करूया, संस्कार जादा करूया. जय जिनेंद्र. समस्त श्रावक साधिका लवकरात लवकर श्री खंडोबाने देऊन मिळा.
उद्या सकाळचा मंगल कुंभाचा हत्ती आणि लक्षात घ्या ही मिरवणूक जलकुंभाची मिरवणूक शेवटची मिरवणूक असणार आहे या पंचकल्याणाची जलकुंभाची. मागीलची तीच आहे ना आता हात करतो की नाही? 25,000 हत्ती जो आहे त्याचा संवाद निघत आहे. सर्वांना कळकळीची विनंती आहे, गैरसमज करून घेऊ नका. 41,141 रुपये. भाजपीने गाणी तू एक्केचाळीस हजार एकशे एक्केचाळीस, एक्केचाळीस हजार एकशे एक्केचाळीस, एक्केचाळीस हजार एकशे एक्केचाळीस, एक्केचाळीस हजार एकशे एक्केचाळीस, वाटे मी हा संवाद आणलेला आहे. कमिटीच्या मार्फत त्यांचं अभिनंदन आणि आभार आणि सर्वांनी त्यांचं टाळा वाजून अभिनंदन करायचं आहे. खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांचे नातू बसायचे असतील तर बसवा, कारण की पंचकल्याणाची जलकुंभाची शेवटची मिरवणूक आहे. 2121 रुपये. हा घोडा क्रमांक पहिला घोडा 2121. हा तिसरा घोडा घोडा क्रमांक 3 5,000 करून काही आपलं फिक्स करा. महत्वाची सवाल झाले ते उद्याच्या जन्मदिनाचे. हा चलावरा घोडा क्रमांक 3 शेवटच्या घोड्याला 5,555 रुपये एक वार, 5,555 रुपये 2 5,555, 5,555 मागं महिला बसलेल्या आहेत, यांना निवेदन आहे आपण सुद्धा 5,555 भाग घेऊ शकता. 5,555, 5,555 सर्वांमध्ये एवढी सोडते 5,555. नवरे वाडा निवासी चा जो क्रम आहे तो क्रम अगोदर सांगतो, त्यानुसार निवडणुकीला आम्ही कोणतं उभा केलं काय करायचं नाही ठरवलं. तर आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की आता हे मी अंतिम वेळ वाचतोय बघा, सगळ्यांनी लक्ष द्यायचं इकडं. वेळेला पण आपण भान देऊया. अजून केवळ ज्ञान कल्याणकाचं समोरच्या रचना इथं आपण समोरच्या रचनेचे कार्य सुद्धा आपल्याला समोरच्या रचनेचे पूजन सुद्धा करायचं आहे. समोरचरणाचं प्रथम एक सुरुवातीला वाद्य असेल, त्या मंगल वाद्यानंतर 11 घोडे असते. त्या घोड्यांचे सिक्वेन्स क्रमाने जे सवार होते 1 ते 11 घोडे, या घोड्यांचं सिक्वेन्स नुसार 11 घोडे असते. त्या 11 घोडे यांचं सिक्वेन्स झाल्यानंतर 3 नंबरला 56 कुमारिका असते. 56 कुमारिका यांनी आपल्या सोबत कलश नारळ वगैरे काही घ्यायचं नाही आहे. दिलेले आपले वस्त्र हार किरीट हे आपण परिधान करायचं आहे. त्यानंतर 4थ्या क्रमांकाला पुन्हा एक वाद्य असेल आणि त्यानंतर सर्वात समोर एक रथ असेल, मुख्य रथ या पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवातील. आणि त्या रथानंतर सौधर इंद्र यांचा रथ असेल. त्या यजमानांच्या रथानंतर प्रति इंद्र यांचा रथ असेल. त्या रथानंतर अष्टकुमारिकांचा रथ असेल 8 नंबरला. 9 नंबरला सर्व श्राविका महिला मंडळ असते. 10 नंबरला पुन्हा एक वाद्य पथक असेल. त्यानंतर 11 नंबरला एक रथ असेल. 12 नंबरला एक रथ असेल. 12 नंबर नंतर 13 क्रमांकावरती जी सिक्वेन्स आहे त्या 13 क्रमांकावरती सुद्धा एक वाद्य. त्या वाद्याच्या नंतर 14व्या क्रमांकाला पुन्हा एक रथ. 15 नंबरला पुन्हा एक रथ असेल. 16व्या नंबरला पुन्हा एक वाद्य. 17 नंबरच्या सिक्वेन्स मध्ये सर्व मुले व श्राविका सर्व पुरुष वर्ग यामध्ये असते. 18 नंबरला पुन्हा एक रथ असेल. 19 नंबरला त्याच्यानंतरचा रथ. 20 नंबरला बँजो आणि शेवटचे एक रथ 11 नंबरचा. आणि त्यानंतर
ऐरावत हाती. यामध्ये कोणी सुद्धा फेरबदल करायचा नाही. सुनियोजित पूजा आपली चाललेली आहे. आज 4था दिवस आहे, उद्या 5वा दिवस. त्यामुळे कोणत्याही निर्णयामध्ये फेरबदल करायची नाही. या श्री विहारातील मुख्य रथ जो सर्वात समोर असेल अशा या रथाच्या बोलीला आपण प्रारंभ करत आहोत. या श्री विहारातील रथ क्रमांक 1 मुख्य रथाच्या बोलीला प्रारंभ. चला कुठून सुरुवात करायची. चालना चालना रे चालना चालना रे प्रभुपाद पेरी रे बोले बोले दिमर की गली ने मारो बंदे डोले डबर की गली ने मारो बंदे डोले. इकडून आहे 21,121 इकडून हा सचिन 21,121 रुपये. 21,121. रथ क्रमांक 1 मुख्य रथाचे बोली आहे 21,121 रुपये. पण इथे या रथामध्ये श्री श्री बसेस साऊंडवाले समोरले म्हणून घ्यायचे. अरे 41,141 रुपये. वीर बचले उभाया वीर बचले वीर बचले वीर बचले. जरासो पेरो मारो पानी तू वीर बचले उभाया वीर. 31 वाले 41,141. 41,141. 41,141 रुपये. या बाबा गावाची शान आज रंगवली रे. या बाबा गावाची शान आज रंगवली रे. या बाबा गावाची शान आज रंगवली रे. आवा भक्य गडाचा मान आज रंगवली रे. आवा भक्य गडाचा मान आज रंगवली रे. 41,141 रुपये. 41,141. 41,141. मुख्य 51,151 रुपये. ओ देवा देवा आदिनाथ भगवान की. आता कोणी बोलणार बोलत आहे तुम्ही जरा कोणी हात उंचावून अनुभव तर द्या. सर्वांची गणना हात उंचावले पाहिजे. देवा गोसे 51,151 रुपये. मुख्य रथाचा सवाल 51,151 रुपये. 51,151. असं जर नको 51,151 रुपये करायचे का? 161 रुपये. एका ठरावावर त्यांचं अभिनंदन करायचं. धन्यवाद. सोना लगे मागता मी चांदी लगे मागता हिरे लगे मागता मी मोती लगे मागता. 61,161. 2 61,161. 2.5 61,161. 3 61,161. 99 61,161. 51 ज्यांचं होतं त्यांनी विचारून बोलायचं आहे. पोलीस सोडतोय मी. 61,000 रुपये झाले. 61,161. मुख्य रथ भव्य आणि दिव्य अशी मिरवणूक. माझे साहेब विचार करा. 61,161 रुपये. 3 61,161. 99 61,161 रुपये. पोलीस सोडतोय अशा शहराचे उपाध्यक्ष गोपालजी गिरमळ यांचे सुद्धा शुभ मतदान भेटण्यासाठी सहर्षाचं स्वागत करतो. 61,161. 61,161. अजून भरपूर सवाल आहेत, वेळ कमी आहे. 61,161 मुख्य रथाचा सवाल चालू आहे. समोरची पण क्रिया होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 61,161 2 वार. 61,161 अडीच वार. 61,161 पावणे 3 वार. 61,161 99 आणि सर्वांच्या साक्षीनं श्री उत्सवातील रथाचा सवाल बोली चालू आहे. बघा ज्यांची भावना असेल आपण पण त्याची बोलायचं आहे.
नंतर तक्रार ऐकली जाणार नाही की आम्ही बोलणार होतो आणि बोली 3 झाली. चला 61,061. अंतिम वेळ आणि बोली पुन्हा सोडली जात आहे. गप्पू दत्त पहिले खूप 61,161. आता सर्वांच्या समोर हा सवाल सोडणार आहे. वाजे साहेब सोडली का बोली 61,161. 1,161, 2, 2.5, पावणे 3, 99 आणि सर्वांच्या साक्षीनं या श्री विहारातील रथ क्रमांक 1 मुख्य रथ 61,161 3 वार. हा नाव सांगा. नवलर यांनी या सौभाग्य प्राप्त केलेलं आहे. कमिटीच्या मार्फत त्यांचं अभिनंदन आणि आभार. खूप खूप धन्यवाद. एका टाळ्याने त्यांचं अभिनंदन सर्वांनी उत्साहात जोरदार टाळ्या आधी त्यांचं अभिनंदन करायचं आहे. खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रजितची पुढची बोली कुठली आहे सांगा सिक्वेन्स मध्ये बघू. अभिनंदन या सर्वसोबत मी हत्तीची बोली. चला या गणेशोत्सवामध्ये हत्तीची बोली. पहली पहली बार की अवसर आया है बच्चे कन्या पूजा काबल में आया है. पहली पहली बार की अवसर आया है बच्चे कन्या पूजा काबल में आया है. उनको तुम्हें या बात है. 25,525 रुपये. मगाशी जो सिक्वेन्सचा कागद होता तो नंबराचा 31,131 रुपये. 31,131 रुपये. बोलो बार बार सीखे का सुपर निकली. बोलो बार बार सीखे का सुपर निकली. 31,131. परंतु हत्तीचा सवाल चालू झालेला आहे. ज्या सिक्वेन्स प्रमाणे सिक्वेन्स मगाशी सांगितलं गेलं आहे त्याचप्रमाणे भव्य दिव्य श्री विहारातील ऐरावत हत्ती आहे. ध्वजपट घेऊन त्या ऐरावत हत्तीवरती बसायचं आहे. चला 31,131. बार बार गेली खाटाने सजला पाण्याची आठ झाला. खाटाने सजला पाण्याची आठ झाला. वेळो वेळी गर्दी झाली पूजाने बठायला. माजी मंडळाचे सदस्य माननीय राजेंद्र पाटील भाऊ यांचे शुभ मंगल प्रसंगी सहर्ष स्वागत. शुभ मंगल प्रसंगी सहर्ष स्वागत करतो. सुस्वागत स्वागत. 31,131 रुपये. 31,131. 31,131. 2 31,131. आणि 31. रथ उत्सवाच्या मिरवणुकीतील हा हत्ती आहे. लक्षात ठेवायचं आहे. 99 आणि किती 35 35,535 रुपये. 35,535. चलो जिनबे का गुणगान आई. 535. आणि 31,141 रुपये. हो हो 41,141. जय नौकार बावळा उनकी बड़ी शान है. जय नौकार बावळा उनकी बड़ी शान है. पूरब से पश्चिम उत्तर से दक्षिण 141 2 वार. 41,141 अडीच वार. पावणे 3 वार. आणि श्री विहारातील ऐरावत हत्ती ध्वजपट घेऊन बसण्यात बहुमान रजत किती 45 का 51 16 सोडतो. ज्यावेळी 35 येते त्यांना एकदा विचारा. 41,141 रुपये. 41,141 2 आणि 41,141 अडीच पावणे 3 99 मागं काय बोलतात हा किती 45 पर्यंत 51. मिरवणुकीचा हत्ती आहे. हा 51 करा. 51,151 रुपये. हो अमीर बोला ओ जय 4,555 रुपये. 55,555 रुपये. 55,555 रुपये 2 55,555 1 55,555 2 अडीच पावणे 3 99 आणि सर्वांच्या साक्षीनं हातीची बोली सोडतोय. 55,555 1 2 अडीच पावणे 3 विचारा एकदा नंतर तक्रार नको. 55,555 1 2 पावणे 3 श्री विहार येथील ऐरावत हत्ती 55,555 1 वार. 55,555 2 वार. 55,555 अडीच वार. पावणे 3 वार. 99 सर. बोलोगे
एक रुपया 12 रुपये आणि 55,555 रुपये पावणे 3 55,555 61,161 रुपये 61,161 रुपये करुणा के भंडार हमारे भगवाना 565 रुपये जय महावीर जय महावीर दोन 65,565 आणि 65,565 पावणे 3 65,565 रुपये 99 65,565 पोलीस सोडतोय 65,565 रक्तस्वाराती हक्कीची बोली आहे 65,565 65,565 रुपये 65,565 1 2 अडीच पावणे 3 99 आणि बोली सोडतोय 65,565 1 2 पावणे 3 99 आणि सगळ्यांच्या साक्षीला हातीची बोली 5 रुपये नंतर तक्रार ऐकली जाणार नाही बोली सोडतोय 65,565 1 2 अडीच पावणे 3 आणि 3 वार नाव सांगा इतर धर्मानुरागी विजय शिखरजी भिलोडे यांनी हा सोहळा केलेला आहे त्यांचं कमिटीचे प्रमाणित कार्यालयाचं अभिनंदन करायचं आहे धन्यवाद निपटनाथ सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय वैद्यपका नायकोडी यांचं शुभ मंगल प्रसंगी मी सहर्ष स्वागत करतो सुस्वागतम सुस्वागतम चला सुरुवात करायची रथ क्रमांक 2 सूर्य ते असे निर्णय व्यक्तिमत्व आहेत त्यांनी सांगितले की 77,777 करायचं क्या बात आहे. 77,777 बिलोडे यांनी हा संवाद केलेला आहे प्रसिद्ध उद्योजक विजय बिलोडे रथ क्रमांक सुरुवात करून करायची 21,120 रुपये क्या बात आहे एकदा कार्यालयाचं अभिनंदन करायचं आहे भक्ती से बोली बढ़ाते जाओ गाने गले करते जाओ आगे बोलो 21,120 रुपये 21,120 रथ क्रमांक 2 तेरा दुसरा 25,520 रुपये 31,135 31 वाले दादा 41 करायचे का बोली बोलायचा मान तो विकेलेला सारे हृदय गडगड पुणे तुम्ही कमला विचार केला पुणे कमला बोली बोलायचा मान तो विकेलेला 41,141 रुपये विश्वास करता थोडा हे सर्व उपस्थित झाले 41,141 रुपये केसरिया आज अमर केसरिया 41,141 आहे माझ्याकडे हा 41,141 41,141 रुपये रथ क्रमांक 2 41,141 त्यांचा सौदा करायचा आहे पावणे 3 41,141 99 आणि 41,141 रुपये बोली सोडतोय त्यांनी 35 केलं होतं त्यांना एकदा विचारतोय आणि बोली सोडतोय 41,141 41,141 रुपये 2 आणि पावणे 3 99 आणि सर्वपती बोली सोडतोय रथ क्रमांक 2 त्यांनी 35 केलं होतं त्यांनी पुन्हा एकदा विचार करा 41,141 रुपये 1 2 आणि पावणे 3 सचिनजी 4:40 5पर्यंत हा संवाद केलेला आहे धर्मानुरागी कुमार गुंजर गोडे यांचं मी कमिटीच्या मार्फत अभिनंदन आणि आभार खूप धन्यवाद एकदा त्यांचा अभिनंदन करायचं आहे कुमार गुंजर गोडे रथ क्रमांक 2 हे पहा सुरुवात करायची रथ क्रमांक 3 बोली को शुरू करो धीरे धीरे दान करे बेचारे दान करे असराड़ा दमागी पूरी बगारी रुपया रथ क्रमांक 3 21,121 21,121 21,121 ने 21,121 2 21,121 स्वस्तात आहे कोणी बोलू इच्छित आहेत का हा आणि कोणाला बोलायचं असेल तर बोलायचं आहे 21,121 रुपये 21,121 रुपये 1 21,121 रुपये 2 पूर्णपणे आपल्याला दिले आहे 21,121
रुपये 25,525 25,525 30,131 रुपये 31 31 हजार 31,131 रुपये 31,131 रुपये 31,131 स्वस्तात आहे 31,131 रुपये 31,131 रुपये गुरुदेवाने फक्त 10 मिनिटाचं वेळ दिलेला आहे 10 मिनिटामध्ये 31,131 तीन 31,131 दोन 31,131 अडीच 31,131 पावणे तीन आणि 31,131 बोली सोडतोय माझ्या साहेब कोणी बोलणार आहेत का 30 रुपये रथ क्रमांक 3 ना 3 नंबर झालं 31,131 रुपये 3 नंबर झालं हा किती 35 करायचे का 35,535 रुपये 35,535 रुपये 35,535 देखो बाबा मात्र की संपत्तों का साथ में पांच मानी का भी लगे मूल आधार में देखो बाबा मात्र की संपत्तों का साथ में पांच मानी का भी लगे मूल आधार में 35,535 दोन 35,535 अडीच पावणे तीन 99 आणि रथ क्रमांक 3 ची बोली सोडतोय 35,000 महावीरजी 33 कुणाचे होते त्याला विचारून घ्या हा 31 वाल्याने विचार करायचा बोली जात आहे फक्त शेवटचे एकदा पुकार बोली सोडतोय 35,535 1 2 अडीच पावणे तीन 99 आणि रथ क्रमांक 3 35,535 रुपये 3 वार नाव घ्या जय हो धर्मावीर आणि महावीर शोभना नवले यांनी हे सौभाग्य प्राप्त केलेले आहे धन्यवाद. त्यांचं अभिनंदन आणि आभार खूप खूप धन्यवाद एका टाळ्यावरून त्यांचं अभिनंदन करायचं आहे हा यानंतर त्याला गौरव वाटायला पाहिजे सभाधारकांचं अभिनंदन करायला पाहिजे हा चला यानंतर रथ क्रमांक 4 रथ क्रमांक 4 चला चौथा रथ. चौथा कुटुंब सुरू करूया 21,121 रुपये 21,121 मैं निकला बोलिए 21,000 25,525 रुपये किती 25 ना 25,525 महावीर तुमच्याकडून 25 हा हा तिथं 25 25,525 25,525 25,525 रुपये 25,525 25,525 दोन 25,525 अडीच पावणे तीन 99 ज्यांचं 21 होतं त्यांनी एकदा विचार करायचा आहे 25,525 रुपये 25,525 एक 25,525 दोन अडीच पावणे तीन 99 रथ क्रमांक 4 ची बोली चालू आहे 25,525 रुपये फक्त शेवटचे एकदा पुकार बोली सोडतोय 25,525 रुपये एक 25,525 रुपये दोन 25,525 रुपये अडीच 25,525 रुपये पावणे तीन 25,525 आणि रुपये सर्वांमध्ये बोली सोडतोय 25,525 तिकडे या की महावीरजींच्याकडे हा रजत भैया नाव घ्या पटकन धर्मराजी अशोक अण्णा गंडे यांनी हे सौभाग्य प्राप्त केलेले हा आहे आमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे यानंतर पुढील सवाल रथ क्रमांक 5 चला 5 वा रथ रथ क्रमांक 5 रथ क्रमांक 5 चला 5 वा रथ बोलायचं आहे पटकन 21 पासून सुरू केलं आहे 21 पासून सुरू करा 21,121 रुपये 21,121 रुपये 21,121 21,121 रुपये 21,121 21,121 25,525 रुपये क्या बात है 25,525 रुपये 25,525 रुपये आणि 25,525 रुपये पावणे तीन 25,525 रुपये 99 25,525 रुपये आणि रथ क्रमांक 5 ची बोली सोडतोय अजून कुणाची इच्छा असेल तर बोला 25,525 25,525 एक दोन अडीच पावणे तीन 99 आणि सर्वांमध्ये बोली सोडतोय 25,525 रुपये 3 नाव घ्या तुषार तेजस वाडकर यांनी हे सौभाग्य प्राप्त केलेले आहे खूप खूप धन्यवाद अभिनंदन हा चला 6 नंबर परत रजत तुम्ही 21 रुपये 21,121 रुपये 21,121 21,121 रुपये 25,525 रुपये 25,525 रुपये पुन्हा दिमाग फिरे दिमाग फिरे माझा दिमाग फिरे 25 चला 25,525 एक
बोली सोडतोय फक्त शेवटचे एकदा पुकारो 25,525 1 2 अडीच पावणे 3 नव्याण्णव आणि हे 25,525 रुपये. सोडू दे विचाराने का 1 2 आणि पावणे 3 99 आणि सर्वांच्या साक्षीनं ही बोली सोडतोय. किती हात वरती करू नका मध्ये ज्यांना बोलायचं असेल त्यांनी आणि पावणे 3 99 आणि शेवटचे एकदा पावली बोली सोडतोय. नंतर नंतर ऐकली जाणार नाही. 25,525 1 2 आणि पावणे 3 आणि 25 त्यांचं कमिटीच्या वतीनं सहर्ष अभिनंदन आणि स्वागत. बोलीचे 525 25,525 इकडून आहे स्टेजवर नाही पाहिजे. आहे. हा. आपल्याला सूचना कळाली का? रथोत्सवामधील शेवटचा रथ. नंतर मी त्यांना होतो, मला पाहिजे होता रथ संपलेले आहेत. शेवटचा रथ 25,525 जिंदगी बोलने के दो पल किसी होना नहीं होके रोना नहीं किसी होना नहीं होके रोना नहीं जिंदगी बोलने के पल दो पल आणि पावणे 3 99 आणि सर्वांच्या साक्षीनं ही बोली सोडतोय. नंतर तक्रार ऐकली जाणार नाही. 1 2 आणि पावणे 3 आणि 25,525 रुपये 3 वार. नाव सांगा. हा, नाव सांगा, ओळखी म्हणून. मनोज विजय कोल्हे. मनोज विजय कोल्हे यांनी ही बोली घेतलेली आहे. याच मिरवणुकीतील घोड्याची सुरुवात झाली का? हा, घोडा क्रमांक 1 घोडा क्रमांक 1 सर रजत सर सूचना 100 500 1000 बोलू नका. 5,000च्या पट्टी 2,000च्या पट्टी असं बोला म्हणजे वेळेची गाठ. 555 रुपये. किती? 5,555 5,555. घोडा 760 रुपये. 6,500 7 काय 7,777 मागं किती? 7 कोटी 6,160 रुपये. 11,111 रुपये. 15,212 15,515 बरोबर आहे ना? 15,515 हा 15,515 15,515 घोड़ा हर काम देखी जरा इसमें इतना 515 इकडून आहे. 15,515 एक वार 15,515 दोन वार. इथं किती? 17. हे बघा तुम्ही आता स्टेप लावलं ते पण स्टेप लावलं. चला 21 करा आहे. वेळ एक नंबर थोडा आहे. वेळ कसं महाराजांचं प्रवचन ऐकायचं. किती? 18 1,120 रुपये. 20,000 20 एक नंबरचा आहे. किती? 21 22,222 22,222 शुभमंगल प्रसंग 20 वर्षाचा स्वागत सर. यांचं सुद्धा मी शुभमंगल प्रसंग 20 वर्षाचा 22,222 रुपये 24,424 रुपये. 24,424 24,424 रुपये 24,424 आहे. त्यांनी तयार लगेच पाठामध्ये यायचं आहे. हा 25,525 25,525 बोली बोली 25,525 रुपये 25,525 घोड़ा क्रमांक 25 महावीरा महावीरा जय वीर संमती आणि साक्षीनं 24,000 वाले का विचार करायचा 24,000 वाले 25,525 14,000 आणि पावणे 3 99 आणि 25,525 रुपये घोडा क्रमांक 3 वार. अरविंद दुग्धाळे एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. काही नाव घेस का? वाळवा निवासी वाळवासना 10,110 रुपये 15,515 रुपये. 15,515 रुपये 15,515 15,515 रुपये झम 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 पैसा 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 18,818 रुपये. 18,818 रुपये 18,818 त्यांचं स्वागत करायचं आहे. चेंडी वाद्य पुढचे जे कलाकार आहेत सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यावर त्यांचं स्वागत करायचं आहे. 18,818 रुपये 18,818 18,818 1 18,818 99 आणि घोडा क्रमांक 2 ची बोली सोडतोय. 18,818 1 2 अडीच पावणे 3 99 किती? 21 21 21 21
21,121, 21,121 एक, 21,121 दोन, अडीच, पावणे तीन, 99,99,99 आणि सर्वांच्या साक्षीनं घोडा क्रमांक 2 21,121 या पाठीशी पुढे नाव घेते टोपीवाली झाला घोडा क्रमांक 2 ची ओळख घेतलेली आहे धर्मवादी धर्मप्रेमी श्री हर्षदा महावीर नवरे यांनी सौभाग्य प्राप्त केले आहे. अभिनंदन आणि आभार. एक 11,111 आणि 11,111 पूर्ण बोल 11,111 15,515 15,515 प्रभु प्रीत की चुनर ओढ़ के घूमर घूमर घूमे घूमर घूमर घूमे घर गली संगत की छोड़ कर घूमर घूमर घूमे प्रभु तराना घूमर 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 घूमे 21,121 रुपये. 21,121 रंग भरे मोही से रघुवर भूमन करने से 21,121 रुपये 3 वार नाव घ्या पाटील यांनी सौभाग्य प्राप्त केलेले आहे. अर्णव रोशन पाटील हा टाळ्या वाजवायच्या आहे. राहणार डिग्रज खूप खूप धन्यवाद. चला घोडा क्रमांक 4 चला चौथा घोडा 11,111 रुपये. 11,111 11,111 चौथा घोडा 11,111 15,515 रुपये. 15,515 रुपये 15,515 मागे लक्ष द्यायचं आहे. प्रभु के हा 15,000 बरोबर आहे ना 15,515 15,515 घोडा क्रमांक 4 आहे बरोबर काय घोडा क्रमांक 4 15,515 एक बरोबर आहे ना योग्य ते बरोबर 11,511 रुपये. 11,818 रुपये. प्रभु के घोडा क्रमांक 4 21,121 रुपये 3 वार एक प्रशस्तीचं वाचन होत आहे घोडा क्रमांक 5 ची बोली अमोल हिंगणे यांनी हे सौभाग्य प्राप्त केलेलं आहे. अपूर्व हा सवाल झालेला आहे. सौभाग्य प्राप्त केलेलं आहे. धन्यवाद घोडा क्रमांक 6 घोडा क्रमांक 6 चला 6 नंबरचा घोडा 11,111 रुपये. 11,111 तुम्ही कमला तुम्ही मिळता जरा ऐका विचार करा पुण्य कमला तुम्ही बोलायचा मान तुम्ही मिळता 11,111 रुपये. एक. घोडा क्रमांक 6 11,111 रुपये 1 11,111 रुपये 2 11,111 रुपये अडीच 11,111 रुपये पावणे 3 रजनी समोर पोहोचतायत 12 15 करायचे का 15 12 वाले लक्ष द्या. 21,121 रुपये. काहीतरी चुकाले 12 म्हणाले तर 15 करायचे का 12,212 15 15,515 15,515 रुपये 15,515 रुपये दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी 15,515 15,515 1 15,515 2 15,515 अडीच पावणे 3 99 आणि बोली सोडतोय रजत घोडा क्रमांक 3 घोडा क्रमांक 6 आहे 6 नंबरचा घोडा 15,515 1 2 अडीच पावणे 3 99 आणि बोली सोडतोय 15,515 रुपये 3 नाव सांगा नाव आहे त्यांचं. हा नाव सांगायचं आहे. हिंगणगाव निवासी सोडा तळावरसाठी घोडा क्रमांक 7 घोडा क्रमांक 7 11,111 रुपये. 11,111 रुपये 11,111 7 नंबरचा घोडा 11,111 मैं तेरा दीवाना हो गया गुलबर जी मैं तेरा दीवाना हो गया गुलबर जी 11,111 रुपये. 11,111 11,111 लक्ष द्या मागे
11,111 7 नंबरचा घोडा घोडा क्रमांक 7 11,111 रुपये 1 2 2.5 पावणे 3 99 आणि 11,000 किती 15 15 करा वेळ नाही झाला श्रीविहाराचा घोडा आहे 1 2 15 करू किती सोडू दे 11 हां 15 करू ना 15,515 15,515 हे 15,515 2 2.5 पावणे 3 99 आणि 15,515 घोडा क्रमांक 7 3 वा नाव सांगा त्यांचं आणि 13,000 313 1 2.5 पावणे 3 99 आणि 13,313 रुपये 3 वा हां मागची नाव घे जिनेंद्र दर्शना गाऊया जिनेंद्र दर्शना किती 13 परम दीपक भिवडे यांनी सौभाग्य प्राप्त केलेलं आहे घोडा क्रमांक 10 चला 10 नंबरचा घोडा शेवटचे दोन कोणी 11,111 रुपये 11,111 10 नंबरचा घोडा 11,111 हे 11,111 2 11,111 अडीच पावणे 3 99 किती हा नवल्याला बोला किती 12,112 रुपये 13 तर करा 13 13 करा म्हणा किती 13,000 13,313 13,313 13,313 1 पावणे 3 99 घोडा क्रमांक 10 आहे किती हा 10 नंबर 15 15 15 15,515 15,515 हे 15,515 2 आणि पावणे 3 99 17 17,717 17,717 हे 17,717 2 आणि पावणे 3 99 रुपये सोडतोय 17,717 3 वा नाव सांगा अक्षय बाबासाहेब पाटील धामणे यांनी सौभाग्य प्राप्त केलेलं आहे अक्षय बाबासाहेब हा पाटील सर्वांनी टाळ्या वाजवायच्या तुमच्यासाठी आता धन्यवाद एकच राहिले घोडा किती करूया पंडितजी 11 आणि आता 17 पर्यंत आता सुरुवात करा पहिल्या घोड्यापासून 11,000 चालले हा तेच सांगायला म्हणून म्हणाले 17 पर्यंत आपण तिथनं चालू करा 11व्या घोड्यावर आले आता 17 पासून चालू करा चला लास्ट आणि बेस्ट घोडा नाही बघा म्हणा एक तर कोणाचा 17 वेळ नका बघू महाराजांचं प्रवचन ऐकायचं नाही ते 17 ला थांबलेले तिथून चालू करा महाराज तिथनं होतं 17 विचार कुणाचं होतं 15 चला 15,515 15,515 रुपये 15,515 शेवटचा घोडा आहे घोडा क्रमांक 11 हा एक वर 15,000 एक मिनिट 15,515 1 2 अडीच पावणे 3 99 आणि अंतिम घोडा 15,515 रुपये 1 पावणे 3 आणि 3 वा आता प्रयासातून घोडा मिळालेला आहे